milk yield and composition. The first factor is the species of animal. Second factor is the breed of animal. Third factor is the feed of animal. Fourth, there is the effect of season. Then next, age of animal. Then stage of lactation. Then interval of milking. Then day-to-day variation. Then dry period and body condition. Then gestation period and calving interval. Okay. Then first one is a species of animal. Species of animal म्हणजे जनावरांची कुठली कॅटेगरी आहे ही सुद्धा काय करत असती, अपेक्षण करत असते. बोथ yield and compositions of milk vary with the different species of animal. On an average, एक एक्झाम्पल आता आपण दिलंय की उत्पादन आणि असलेले घटक हे दुधातले याच्यावरती काय असतात, स्पेसिस सुद्धा अपेक्षण करतात. एक उदाहरण आता एक मी दिलंय. On an average, a Murrah buffalo gives the 6 liters of milk a day, whereas the Jersey as exotic breeds of cow gives an average 30 liters of milk per day. जर आपण मुर्रा जातीची म्हैस जर घेतली तर ही आपल्याला एक ऑन एन ॲव्हरेज जेव्हा दिवसाला 6 लिटर दूध देते, तर त्याचं जर कंपॅरिझन आपण जर्सी गायशी केलं तर ही दिवसाला 13 लिटर दूध देते. म्हणजे मिल्क यील्ड वरती काय केलेलं आहे, अफेक्शन झालेलं आहे. बट काऊ मिल्क कंटेन्स द हायर पर्सेंटेज ऑफ द ॲश दॅन द ह्युमन मिल्क. गाईच्या दुधामध्ये मनुष्याच्या दुधापेक्षा काय आहे, मिनरल कंटेंट खनिज द्रव्याचं प्रमाण काय आहे, जास्त आपल्याला पाहायला मिळते. देन फॅट ग्लोबुल ऑफ बफेलो मिल्क आर लार्जर दॅन दोज ऑफ काऊ मिल्क. जे दुधामध्ये असलेले फॅटचे जे ग्लोबुल आहेत, स्निग्धांशाचे जे ग्लोबुल आहेत, हे आपल्याला म्हशीच्या दुधामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त असल्यामुळे मोठे पाहायला मिळतात, गाईच्या दुधामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळतात. जे हा ग्लोबल साइज इज द कंपोजिशन स्टेटस. ग्लोबल साइज काय आहे, या दुधात असलेलं कंपोजिशन आहे. ॲश असलेलं काय आहे, कंपोजिशन आहे. आणि इल्ड तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की स्पीशीज अशा प्रकारे काय करत असते, अफेक्शन करत असते. सेकंड वन इज ब्रीड ऑफ ॲनिमल. जनावरांची असलेली जात. जात सुद्धा काय करते, दूध आणि दुधाच्या कंपोजिशन वरती अफेक्शन करत असते. The breed of animal also affect the yield and compositions of milk. Breed is one of the most important factors that affect the composition of milk. जनावरांची असलेली जात ही सगळ्यात जास्त काय करत असते, दुधाच्या असलेल्या उत्पादन आणि दुधाचं असलेलं इंटरनल कंपोजिशन म्हणजे दुधाचे असलेले घटक ह्याच्यावरती काय करत असते, अफेक्शन करत असते. In general, the breed producing the larger amount of milk, such as a Holstein Friesian, produces the milk with a lower percentage of fat. होल्स्टन फ्रिजन म्हणजे काय, काळी पांढरी जी आपली गाय आहे त्याला आपण म्हणतो होल्स्टन फ्रिजन. या होल्स्टन फ्रिजनचं काय आहे, दूध देण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, पण तिचं जर फॅट पर्सेंटेज आपण जर मोजलं तर याचं फॅट पर्सेंटेज आपल्याला निघते किती, 3, 3.5 असं फॅट पर्सेंटेज पाहायला मिळते. ओके. With breed is a more important factor influencing the size of fat globule. Okay. जी स्निग्धांशाची जी ग्लोबल साईज आहे, फॅटची जी ग्लोबल साईज आहे, ओके, फॅटची ग्लोबल साईज बी डिपेंडन्स ऑन द ब्रीड. त्या जातीवरती डिपेंडन्स आहे. जसं फॅट पर्सेंटेज वाढत जाईल तशी ग्लोबलची साईज काय होणार आहे, वाढत जाणार आहे. जर्सी प्रोड्युसेस द मिल्क विथ द लार्जेस्ट फॅट ग्लोबुल्स. जर्सी गायचं जर आपण जर दूध घेतलं तर या जर्सी गायच्या दुधामध्ये फॅट पर्सेंटेज आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि ग्लोबलची साईज सुद्धा आपल्याला जास्त पाहायला मिळते ॲज कम्पेअर टू द होल्स्टन फ्रिजन. त्याचं जर कंपॅरिझन होल्स्टन फ्रिजन गायीशी जर केलं त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट फॅट ग्लोबल साईज आपल्याला पाहायला मिळते. आता व्हॅरिएशन इन द मिल्क यील्ड अँड कंपोजिशन इथं दिले बघा चार्ट मध्ये. इथं वेगवेगळ्या गायी दिलेल्या आहेत. होल्स्टन फ्रिजन त्याचं मिल्क यील्ड दिले बघा 5700 kg पर लॅक्टेशन, म्हणजे एका वेतामध्ये 5700 किलो उत्पादन ही देते. पाण्याचं पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळते 87.83, 3.40 फॅट% आहे. प्रोटीन प्रथिन 3.22 आहे, लॅक्टोज 4.87 आहे आणि ॲश पर्सेंटेज 0.68 आहे. त्याचं जर कंपॅरिझन आपण जर्सीशी केलं तर मिल्क यील्ड आपलं कमी झालेलं पाहायला मिळते 4000 किलो. त्यानंतर वॉटर पर्सेंटेज इथं कमी पाहायला मिळते बघा 85.09. फॅट पर्सेंटेज वाढलेलं आहे 5.37 आहे. प्रोटीन पर्सेंटेज सुद्धा वाढलेले आहे 3.90. त्यानंतर लॅक्टोज पर्सेंटेज, लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर, ओके, याला दुग्ध शर्करा म्हणलं जातं, 4.93 आहे आणि हे ॲश पर्सेंटेज सुद्धा वाढलेलं पाहायला मिळते.
म्हणजे जसं जसं वॉटर पर्सेंटेज कमी होईल, जसं जसं मिल्क यील्ड कमी पाहायला मिळेल, तसं तसं तुम्हाला फॅट पर्सेंटेज सुद्धा वाढलेले मिळणार. बाकी ऑल ऑफ कंटेंट तुम्हाला वाढलेले पाहायला मिळणार. आता हे आपल्या भारतीय गायी आहेत, इंडिजिनस गायी, सहिवाल, थारपारकर, रेड सिंधी. आता सहिवालचं मिल्क उत्पादन बघा, एका वेतामध्ये म्हणजे तुमचं 7 महिन्यामध्ये जे दुधाचं उत्पादन आहे हे 2000 किलो आहे सहिवालचं. त्याचं वॉटर पर्सेंटेज 86.52, त्यानंतर फॅट पर्सेंटेज 4.50, प्रोटीन 3.30, लॅक्टोज पर्सेंटेज इज द हायेस्ट, दॅट इज 5.0 and 0.68 ऍश पर्सेंटेज. देन रेड सिंधीचं उत्पादन आहे 1750, 86.20, 4.80, 3.40, 4.90 आणि 0.70. म्हणजे इथं काय झालेलं आहे की या वेगवेगळ्या, या सगळ्या गायीच्याच आहेत, गायीच आहेत सगळ्या. ह्या गायीच्या वेगवेगळ्या जातीनुसार सुद्धा दुधाचं उत्पादन सुद्धा कमी जास्त आहे आणि आतमधले कंटेंट सुद्धा काय आहेत आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. थर्ड वन इज अ फीड ऑफ एनिमल्स, जनावरांचे जे खाद्य. फीड इज मेनली इन्फ्लुएन्स द yield and yield influences the yield of milk, not the richness of the milk. ओके, खाद्य हे खाद्यावरती काय आहे, दुधाचं उत्पादन महत्वाचं आहे. दुधाचं उत्पादनानुसार दुधाचं उत्पादनावरती हे काय करत असते, अफेक्शन करत असते. देन it is observed that even under extreme conditions of mineral intake with the ration and the ash percentage of milk produced remains normal. असं पाहायला मिळालेलं आहे की त्याच्यामध्ये जर एखाद्या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जर आपलं खनिज द्रव्याचं प्रमाण जर जास्त त्या जनावरांच्या खाण्यामध्ये आलं, खुराकातनं वगैरे, तरी सुद्धा काय होतं, नॉर्मल आपल्याला मिल्क यील्ड पाहायला मिळतं. द अदर इफेक्ट ऑफ फीड इज द कलर ऑफ मिल्क. दुधाचा जो रंग आहे तो खाद्यावरती डिपेंडन्स असतो. द येलो कलर ऑफ काऊ मिल्क डिपेंड प्रिन्सिपल अपॉन द कॅरोटीन कंटेंट ऑफ द फीड. ओके, गाईच्या दुधाचा जो डार्क पिवळसर रंग आहे, हा ह्या हा जे खाद्य खातंय जनावर, जनावरांच्या असलेल्या कॅरोटीन कंटेंटवर डिपेंडन्स आहे. आता हा कॅरोटीन कंटेंट कशामध्ये असतो जास्त, तर ग्रीन फीड म्हणजे जी हिरवं जे खाद्य असते, ते हिरवं खाद्यामध्ये कॅरोटीन कंटेंट आपल्याला जास्त पाहायला मिळतो. ज्या जनावरांच्या आहारामध्ये किंवा ज्या गायी आहेत त्या गायींच्या आहारामध्ये जर सगळ्यात सारखंच जर तुमचं जर हिरवं खाद्य, हिरवी वैरण जास्त खायला येत असेल आणि वाळकी वैरण कमी असेल, तर त्या दुधाचा रंग हा आपल्याला जास्त पिवळसर पाहायला मिळतो. ओके, देन फीड ऑल्सो exerts its effect upon the nature of fat. The feeding of cow on the first pastures grassland result in the softer fat with a lower melting point. आता हे खाद्यावरती सुद्धा काय आहे, आपलं स्निग्धांश फॅट पर्सेंटेज डिपेंडन्स आहे. आता एक तुम्ही जर नॉर्मली जर बघितलं आपण, तर ऍट अ नाईट टाइम आपण रात्रीच्या वेळेस काय करत असतो, ऍट अ नाईट टाइम द एनिमल शुड बी गिवन दॅट द ड्राय फॉडर. रात्रीच्या वेळेस आपण काय करतो, जनावरला वाळकी वैरण वगैरे खायला घालत असतो. तरी वाळकी वैरण खायला घातल्यानंतर सकाळी ज्या वेळेस आपण दूध काढतो, तर दूध काढल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर त्या दुधाचं फॅट पर्सेंटेज जास्त पाहायला मिळतं. आणि ऍट इव्हिनिंग टाइम, संध्याकाळच्या टायमाला आपण दिवसभर जनावर काय करत असते, हिरवी वैरण खात असते. हिरवी वैरण खाल्ल्यामुळे जनावरांच्या काय होते, दुधामध्ये मॉइश्चरचं पर्सेंटेज वाढते, पाण्याचं पर्सेंटेज वाढत असतं. पाण्याचं पर्सेंटेज वाढल्यामुळे काय होतं, अल्टिमेटली फॅट प्रोडक्शन काय होते, कमी होते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेचं आपण दूध काढतो त्यावेळेस त्या दुधामध्ये आपल्याला फॅट पर्सेंटेज कमी पाहायला मिळते. म्हणजे द फीड कंटेंट इज डिपेंडन्स ऑन द इंटरनल कंटेंट ऑफ द मिल्क. म्हणजे आपली वाळकी वैरण सुद्धा किती महत्वाची आहे याच्यावरती फॅट पर्सेंटेज आपलं काय आहे, डिपेंडन्स आहे. नेक्स्ट वन इज अ इफेक्ट ऑफ सीझन. ओके, आपला जो ऋतू आहे, ऋतू सुद्धा काय करत असतो, अपेक्षण करतो. yield of milk is higher in the winter season and rainy season than in the summer. उन्हाळ्यामध्ये दुधाचं उत्पादन काय होत असतंय, कमी पाहायला मिळतंय आणि तुमच्या हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दुधाचं उत्पादन जास्त पाहायला मिळतं. का? ड्यू टू द स्ट्रेस इफेक्ट इन द ॲनिमल. जनावरती काय होतो, तापमानाचं सुद्धा काय होत असतोय, अपेक्षण होते.
जर सभोवतालचं जर तापमान जर वाढलं तर जनावरांचं सुद्धा काय होतंय, तापमान वाढतं. आणि तापमान जनावरांचं वाढल्यानंतर जनावरला काय होतो, स्ट्रेस येतो. स्ट्रेस आल्यामुळे दुधाचं उत्पादन कमी होतं. किंवा दुसरा अजून एक कंटेंट काय आहे, की ज्यावेळेस आपण समर सीझन आहे, समर सीझन मध्ये काय होतं, आपल्याला आपल्याकडे वाळकी वैरण जास्त असते. ग्रीन ग्रीन जी वैरण आहे, हिरवी वैरण आहे, ही आपल्याकडे कमी असते. त्यावेळेस आपण काय करत असतो, तर वाळकी वैरण जनावरांना खायला देतो. वाळकी वैरण त्या जनावरांना खायला दिल्यानंतर काय होतं, त्या समर सीझन मध्ये फॅट पर्सेंटेज वाढतं. उन्हाळ्यामध्ये त्या दुधाचं फॅट पर्सेंटेज वाढतं, पण उत्पादन काय होतंय, कमी होतंय. ओके. The cows getting the identical ration through a year show the same trends towards a decrease in the fat content during winter and increase during in the summer. मी आता सांगितलं की तुम्हाला की दुधाचं हा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आहे. दुधाचं उत्पादन कमी झालं की फॅट पर्सेंटेज वाढणार. ओके. The temperature has been found to affect the fat percentage of the milk. वातावरणातले जे तापमान आहे, तापमान काय करत असते, जनावरांवरती अफेक्शन करत असते. The next one is the age of the animal. Age of the animal, जनावरांचं वय. Okay. The age of the animals has a considerable effect on the yield of the milk. जनावरांचं वय हे सुद्धा काय करत असते, जनावरांच्या उत्पादनावरती काय करते, अफेक्शन करते. Yield of the milk is a minimum in the first lactation. Okay. ज्यावेळेस गाईचं पहिलं वेत असतं, जे पहिले डिलिव्हरी झालेली असते, त्यावेळेस त्या गाईचं उत्पादन काय लगेच आपल्याला वाढत नाही. Thereafter it increases and reaches the maximum in the second lactation and it remains either constant. आणि दुसरं ज्यावेळेस डिलिव्हरी झाल्यानंतर दुसरं वेत येतं, त्यावेळेस दुसऱ्या वेताला आपल्याला दुधाचं उत्पादन काय होतं, वाढतं. आणि त्यानंतर काय होतं, कॉन्स्टंट होत जातं. त्यानंतर तुम्ही एक 8 ते 10 लॅक्टेशन घेऊ शकता. 8 ते 10 वेत तुम्ही घेतली की परत जनावरांचं दुधाचं उत्पादन काय होतं, कमी पाहायला मिळतं. म्हणून आपण काय म्हणतो, की गाई किंवा म्हैस खरेदी करत असताना कमीत कमी तिचं वेत हे दुसरं असावं. असं झालं म्हणजे आपल्याला त्या दुधाचा काय मिळतो, अंदाज मिळतो. आपण काय करतो, गाय गाभ असलेली किंवा म्हैस गाभ असलेली आपण काय करत असतो, खरेदी करत असतो. पण त्याला आपल्याला काय मिळत नाही, अंदाज असा परफेक्ट मिळत नाही किंवा ही किती उत्पादन देईल. ओके. At the maximum up to the next 2 to 3 lactation or increases the slightly. Thereafter, a decline in the yield is noted. Okay. म्हणजे काय, तर नंतर दुधाचं उत्पादन वाढल्यानंतर ज्यावेळेस 7 ते 8 तुमची वेत होतील, हे 8-9 वेत झाल्यानंतर दुधाचं उत्पादन काय होतं, कमी कमी यायला चालू होतं. म्हणजे इथं काय होतंय, जनावरांचं वय वाढतंय. जनावरांचं वय जसं वाढत जाईल तसं दुधाचं उत्पादन काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. गाय म्हैस भाकर कंडिशन कडे जाणार आहे. द नेक्स्ट वन इज द स्टेज ऑफ लॅक्टेशन. स्टेज ऑफ लॅक्टेशन, दुधाच्या व्यताची असलेली मधली फळी, त्याला म्हणतात स्टेज ऑफ लॅक्टेशन. द yield of milk increases up to the 2 months of lactation period. Thereafter, it declines gradually and reaches the minimum near end of lactation period. Okay. स्टेज ऑफ लॅक्टेशन म्हणजे काय, ज्यावेळेस डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या 30 ते 35 दिवस काय होतं, दूध हळूहळू हळूहळू हळू वाढत असतं, एकदम काही जास्त वाढत नाही. आणि मग तिथून झाल्यानंतर काय होतं, तर दुधाची फळी तिथनं काय होती, परत कॉन्स्टंट होत जाते. आणि मग ज्यावेळेस 6वा-7वा महिना ज्यावेळेस चालू होतो, 7व्या महिन्यामध्ये काय होतं, दुधाचं उत्पादन परत काय करतो आपण, प्रेग्नन्सी पिरियड येतो. प्रेग्नन्सी पिरियड मध्ये आपण काय करत असतो, ड्राईंग करत असतो, दूध आटवत असतो, गाई आटवत असतो. त्यामुळं दुधाचं उत्पादन काय होतं, इथं परत कमी होत जात असते. The stage of lactation affect the fat content of milk. The fat percentage decreases during the first 2 to 3 months of the lactation and then gradually increase as the lactation period in the advance. Okay. पहिल्यांदा ज्यावेळेस दुधाचं उत्पादन वाढत असते, वाढत असलेल्या फळीमध्ये आपल्याला दुधाचं उत्पादन वाढते. मी मला सांगितलं की जसं उत्पादन वाढेल तसं फॅट पर्सेंटेज कमी येणार आहे. उत्पादन वाढत चाललं की फॅट पर्सेंटेज काय होते, पहिल्या फळीमध्ये कमी पाहायला मिळते. आणि मग जसं जसं पुढे जाईल, जसं जसं आपला 1-1.5 महिना 2 महिना पुढे गेल्यानंतर तिथं काय होणार आहे, जी फॅट पर्सेंटेज आहे आपलं ते दुधाचं असले स्निग्धांश, हा आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळेल. देन
The next one, the similar trends of increasing near the end of lactation is observed with the protein. आणि प्रथिनांच्या बाबत सुद्धा सेम असंच आहे की ज्यावेळेस पहिले 2 महिने आपल्याला प्रथिनं त्या दुधामध्ये कमी पाहायला मिळतात आणि नंतर 1-2 महिन्यानंतर प्रथिनही कॉन्स्टंट आहे अशी आपल्याला पाहायला रीडिंग पाहायला मिळते. Let's see this on this graphical presentation. Okay, let's is अर्ली लॅक्टेशन म्हणजे दुधाची इथं डिलिव्हरी झालेली आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर बघा इथं दूध काय चाललंय, वाढत चाललेलं आहे. वाढत चालल्यानंतर दिस वन इज मिड लॅक्टेशन, इथं कॉन्स्टंट पाहायला मिळत आहे. इथं बघा मिल्क उत्पादन. ओके, बॉडी रिझर्व्ह यूज फॉर द used for the milk production. The live weight is a constant. ड्राय मॅटर इनटेक वाढत चाललेला आहे. तर मिल्क इथं आता जवळच इथं 6वा-7वा महिना चालू झालाय बघा इथं. दिस वन इज अ मंथ. हे 6व्या-7व्या महिन्यामध्ये आपण काय करतो, गाईला आटवत असतो. त्यामुळे काय होतंय, मिल्क प्रोडक्शन काय होतंय, कमी इकडं पाहायला मिळतं. अँड दिस वन इज अगेन द ड्राय पिरियड. ह्या ड्राय पिरियड मध्ये परत पुढचे महिने जाणार आहेत. असं झालं. दिस वन इज द अर्ली लॅक्टेशन. हा दुधाचं मधलं मिड लॅक्टेशन अँड लेट लॅक्टेशन. The next one is a interval of milking. Next one is a interval of milking. The more the more is the interval between the two milking, the higher is the yield of milk and vice versa. Okay, दूध काढण्याचा जो कालावधी आहे, ओके, दोन कालावधी जर तुमचा मधला जो कालावधी जर जास्त आपण जर ठेवला तर जास्त कालावधी ठेवल्यानंतर आपल्याला दुधाचं उत्पादन सुद्धा जास्त पाहायला मिळतं. The fat content decreases with increasing in the yield of milk. Okay, दुधाचं उत्पादन जर वाढलं तर आपल्याला फॅट पर्सेंटेज सुद्धा काय मिळते, कमी पाहायला मिळते. The highest fat percentage is recorded in the milk drawn after the shortest interval when the interval are not equal. जर आपण जर हा शॉर्ट इंटरव्हल केला, दोन दुधाचं सकाळी आणि संध्याकाळी काढायचं दुधाचं जर कालावधी जर आपण कमी केला तर फॅट पर्सेंटेज आपल्याला जास्त पाहायला मिळतंय, पण दुधाचं उत्पादन कमी पाहायला मिळत आहे. इथं 24 किलो आहे. वाढत चालल्यानंतर इथं मॅक्झिमम उत्पादन काय होतंय, तुमचं कॉन्स्टंट राहते. त्यावेळेस 6वा-7वा महिना चाललाय त्यावेळेस आपण इथं आठवले दुधाचं उत्पादन